सुप्रभात गावाल्यांनो, सुप्रभात. आज गावतळीतला दुसरा दिवस. कुठे चाललोय पिंगी सांग जरा. आम्ही आता जातो आहे हायस्कूलमध्ये. गावतळी शाळेच्या हायस्कूलमध्ये आपण आधी जाणार आहोत, त्याच्यानंतर प्राथमिक शाळेमध्ये आणि नंतर हनुमानवाडीची अंगणवाडी आणि दत्तवाडीची अंगणवाडी, अशा 4 शाळांमध्ये आपण आज भेट देणार आहोत. बरोबर. आणि क्रांतीज्योती विद्यालय जसं मराठी माध्यम आम्ही बघितला आणि इथे सगळ्या मराठी शाळा आहेत आणि मराठी शाळेला भेट देऊन आमच्याकडून एक छोटीशी भेट देणार आहोत सगळ्यांसाठी. पप्पांच्या स्मरणार्थ आपण पप्पांच्या शाळेमध्ये जाऊन जिथे त्यांनी त्यांची 1ली ते 10वी शाळा कंप्लीट केली आहे, तिकडे आपण जाऊन लहान मुलांना त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी भेटवस्तू दरवर्षी देत असतो. मस्त आहे, मजा येणार आहे. आणि ब्लॉग बघत राहा, कारण का भरपूर ब्लॉग येणार आहेत. आणि मालवणी रुबाब चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मजा करूया. मुक्काम पोस्ट गावतळी. हे आहे श्रीमान मथुराबाई मुताला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गावतळी. सुस्वागतम. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीला देवी साळुंखे या पंचक्रोशीचे भाग्यविधाते आदरणीय मथुराबाई मुताल, त्याचप्रमाणे जिच्या आश्रयाखाली तुम्ही आम्ही या ठिकाणी आपलं दिनक्रम अतिशय उत्तम रीतीनं पार पाडत आहोत, जिची कृपा आपल्या मस्तकावर कायमस्वरूपी आहे, ती आई झोलाई या सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो. आज शनिवार दिनांक 7 मार्च 2026 आपल्या विद्यालयामध्ये आज काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, जे की आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विद्यालयाच्या वतीने आणि संपूर्ण संस्थेच्या वतीनं पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो. अतिथी देवो भव या संकल्पनेनुसार आपण आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ मिलन रमेश गावकर, ज्या या गावच्या माहीर वशिनी आहेत, त्यांचे वडील जे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी होते, कैलासवासी महादेव काशीराम खेतले, आणि ते या शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळं त्या शाळेचे ऋण त्यांच्यावर आहेत. त्या ऋणातून उतराई होऊ शकत जरी नसलो तरी त्या विद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, खाऊ असं काहीतरी मिळावं, स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद. आणि मला वाटतं तुम्ही CCTVचं काम आपल्या शाळेमध्ये झालेलं पाहताय. ते काम करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मेहनत घेतली आहे ते त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री उदय महादेव खेतले हे सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय कुचनरे सर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर सगळे मराठी विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आई सुलाईचं स्मरण करूया. त्यानंतर परमपूज्य बापूजी, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखेजी आणि ज्यांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला त्या स्वामी विवेकानंदजींना या ठिकाणी नतमस्तक होऊया. आणि आज व्यासपीठावर विराजमान झालेल्या आपल्या खेतले बंधू भगिनींना सुद्धा या ठिकाणी विद्यालयाच्या आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देऊया. विद्यार्थी मित्रांनो, अनेक माणसं जन्माला येतात आणि या जगातून निघून जातात. असे कितीतरी असंख्य माणसं आहेत की ज्यांच्या स्मृती ह्या तेवत राहतात. विद्यार्थी मित्रांनो, मला या बंधू भगिनींचं फार म्हणजे औत्सुक्य असं वाटतं की एवढ्या सगळ्या फास्ट आणि बिझी लाईफमधून आपल्या वडिलांची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपण जाऊन आलो तर आपल्याला वडील भेटल्याचा आनंद होतो. याच्यापेक्षा वेगळे संस्कार ते काय असू शकतात. आणि खरं सांगते त्या इतक्या बिझी आहेत. आमचे उदयभाऊ सुद्धा बिझी आहेत. आता इथं दिसत आहेत. तासाभरात तुम्ही फोन केला कुठं आहे, मी आता मुंबईला चाललोय. असं इतकं असताना सुद्धा माझ्या वडिलांच्या शाळेत वर्षातून मी एकदा गेलो तर तिथं मिळणारी एनर्जी मला वर्षभर कामासाठी बोलते. आणि अशा दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या व्यक्ती बघा, म्हणजे आपल्या असण्यातून दुसऱ्याला आनंद मिळतो. त्यांचं जगणं किती भाग्याचं आहे बघा. आज या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ताईने गेल्या वर्षी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू दिलेल्या होत्या. गोष्टी आहेत त्या घरी गेल्यानंतर शेअर करा असं मी तुम्हाला नेहमीच सांगते. आज देखील घरी गेल्यानंतर शेअर करा की ज्या शाळेत ज्यांचे वडील शिकले त्या आता हयात नाही आहेत, पण तरी देखील त्यांची लेकरं वर्षातून एकदा धावत येतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. असा कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आज आमच्या शाळेत झाला. कोण होतं ते नुसतं सांगितलं, खेतले बंधू भगिनी होते एवढं सांगितलं तरी खूप झालं. तेव्हा ताई, आपली कृतज्ञता मी अशीच व्यक्त करू शकते. पुन्हा एकदा तुम्हा सर्व कुटुंबियांना, त्याचबरोबर तुमच्याशी जोडल्या गेलेल्या तुमच्या पुढच्या कुटुंबियांना, सासरच्या सुद्धा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देते. जय हिंद, जय बापूजी. आमचे बाबा, जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर ते मुंबईला आले. खूप स्ट्रगल करून त्यांनी स्वतःचं घर, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर मुलं. आता तुम्ही बघाल तर माझी मोठी बहीण CA आहे. त्याच्यानंतर मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. माझा भाऊ कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. असं आम्हाला तिघांनाही छान शिकवून त्याच्यानंतर आता जरी तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट झाला त्याच्यानंतर पण असं गरजेचं नाही की तुम्ही शिक्षण घेऊन फक्त जॉबच केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस पण चालू करू शकता. आता माझ्या भावाची जे बिस्लेरीची फॅक्टरी तो चालू करतोय. परत राजगिऱ्याचे लाडू असे बरेच त्याचे उद्योगधंदे नवीन तो सुरू करतोय. माझं म्हणाल तर मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. मी हवं तर मी जॉब करू शकली असती, पण मला कुणाच्या हाताखाली जॉब करणं तितकंसं जमलं नाही. त्यामुळे मी स्वतःचा बिझनेस चालू केला. मी स्वतःचं पार्लर चालू केलं आणि जे उत्तमरित्या मी तिकडे ऐरोलीमध्ये, नव्या मुंबईमध्ये छान प्रकारे ते व्यवस्थितपणे चालवते आहे. आणि इथे उपस्थित सगळ्या शिक्षकांचे आणि मॅडमचे आणि माझ्या भावा बहिणीचे सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद.
3 cheers फॉर मराठी माध्यम. हिप 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 हिप. विद्यार्थी आहे सहदेव टोकले, त्याचे वडील आपल्या संस्थेत करंजाळी हायस्कूलला शिक्षक आहेत. त्यांना ते छंद आहे बुद्धिबळाचा, मग त्यांनी त्याला मुलाला शिकवलं लहान असल्यापासून. आणि तो आता प्रत्येक स्पर्धेत उतरतो. तुमच्या वडिलांना मानली पाहिजे की ते दर रविवारी त्याला जिथं स्पर्धा असेल राज्यात कुठेही तिथे घेऊन जातात. शनिवारी शाळा सुटली घेऊन जातात. ते पण खेळतात, हा पण खेळतो. हा अंडर-13 खेळतो किंवा अंडर-16 खेळतो आणि ते खुल्या गटामध्ये खेळतात. आणि दर वेळेला त्याला घेऊन जातात. दर वेळेला आता 5 दिवसापूर्वी त्याला घेऊन गेले चिपळूणला. तर चिपळूणला अंडर-14 मध्ये त्यानं पहिला नंबर काढला. वाईला लगेच स्पर्धा झाली, तिसऱ्या दिवशी तिथे घेऊन गेले, तिथं अंडर-16 मध्ये दुसरा काढला. आणि आता देरवनला काल स्पर्धा झाली, तिथे अंडर-16 मध्ये त्याने तिसरा. अख्ख्या राज्यात ती माणसं आली होती पण तिथे. आणि त्या ठिकाणी त्याला मेडल द्या. हे त्याचं बुद्धी 119 वेळा जिंकलेला. नाव काय तुझं? सहर्ष टोकले. सचिन टोकले. वा. एका 6वी. ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या. मस्त. आमची ताई पण स्पोर्ट्स प्लेअर होती आणि Yes. शाळेमध्ये आदर्श विद्यार्थिनी होती. म्हणजे अभ्यासामध्ये पण पुढे आणि काय म्हणतात स्पोर्ट्स मध्ये पण पुढे. त्यामुळे तिच्या हस्ते दिलं तर जास्त हे जाईल. एक दिवसात चार वा. कॉंग्रॅच्युलेशन्स. मैत्रिणीचं नाव काय? जुई. जुई. श्रावणी. ही गार्गी. मस्त. या ठिकाणी हे सर्व भोसले कुटुंब आणि ठेतले या ठिकाणी आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील मुलांना त्यांनी खाऊ आणि थोडंसं शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे. परंतु गेले 8 दिवस हायस्कूलची आणि आमची परिस्थिती सारखीच आहे. पालखी असल्यामुळे आणि होळीचा सण असल्यामुळे, कारण कोकणामध्ये आपल्या सर्वात फेवरेट गणपती बाप्पा आणि होळी हे 2 सण महत्त्वाचे असतात. तर या 2 सणासाठी आपले जे बांधव बाहेर कामानिमित्त आहेत ते या 2 सणाला आवर्जून कोकणामध्ये येत असतात. जसं आमचा दिवाळी सण घाटावरती मोठा असतो, दिवाळीला आम्ही जात असतो, तसं चाकरमाने आपण ज्यांना म्हणतो ते या ठिकाणी येतात आणि ह्या आनंदामध्ये सहभागी होतात. पालखीचा आस्वाद घेतात, त्यानंतर पालखीसोबत आपले दिवस घालवतात. त्याच पद्धतीने आमचे विद्यार्थी देखील पालखीसोबत सतत कायम असतात. तर आजची उपस्थिती म्हणजे 8 दिवस झालं हीच उपस्थिती आहे. चौथीचा तर हे आमचे एकही मुलं येत नव्हते, पण काल राऊंड असल्यामुळे आमचे स्कॉलरशिपचे राऊंड चालू आहेत आणि त्यामुळे आज देखील राऊंड असल्यामुळे मुलं चौथीची आली आणि बाकीचे 2-3 मुलं आलेली आहेत. असं साधारण 7-8 मुलं आज आहेत. या मुलांसमवेत आपण जो आनंद व्यक्त करणार आहात त्याबद्दल तुमचं जिल्हा परिषद आदर्श शाळा गावतळेच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि आमच्या शाळेकडून, आमच्या या छोट्या मुलांकडून आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये अशीच प्रगती लाभो आणि आई काळकाई माता असेल, आपली देवी असेल, यांच्याकडे मी हीच प्रार्थना करेल की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि या विद्यार्थ्यांसाठी जो तुम्ही घेतलेला वसा आहे तो कायमस्वरूपी असाच राहावा. फुल ना फुलाची पाकळी आपल्या कमाईमधून आपण करत आहोत. ते अतिशय छान उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. शाळेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आम्हाला नाव सांगायचं आणि नंतरच तुझं नाव काय? नाव काय तुझं? मुग्धा. ओके. प्रिशा. अनुश्री. वाव. द्विशा अनुश्री. आणि ही प्रत्येक वेळी दिसणारी ही श्राव्या. चला पुढे.